शेतकऱ्यांसाठी 12 ऑगस्ट आताच्या झटपट ठळक बातम्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न सोडा, आत्महत्याच दुप्पट झाल्या. नरेंद्र मोदींचा चेहरा राज्यात चालणार नाही. शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींचा महविवाला त्रास, 1500 रुपयांचे महत्त्व गृहिणीला विचारा. देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर. सततच्या पूर परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. दादा, तुम्ही भाजपसोबत गेला तोच तुमचा निर्णय चुकला. अजित पवारांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला हवे होते. रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार. शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा म्हणत मराठा आंदोलक झाले आक्रमक. जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका. मनोज जरांगेंना सांगा, मराठ्यांना ओबीसीतून कदापि आरक्षण मिळणार नाही. छगन भुजबळ आक्रमक. पीक विम्यापासून शेतकरी वंचितच, डाटा एंट्री सर्व्हे क्रमांक चुकविला. अनेक शेतकऱ्यांच्या वाढल्या तक्रारी, शेतकरी झाले त्रस्त. लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. सार्वजनिक शौचालयाच्या दारातच आमदार नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. महाराष्ट्रात फिरू न देण्याचा दिला इशारा. 8,000 शेतकऱ्यांचे ठिबक तुषार सिंचन योजनेचे थकीत अनुदान वितरित करण्याची मागणी. बीडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांनी केल्या प्रमुख मागण्या. 35,000 शेतकऱ्यांना कोण देणार भरपाई? पीक विमा योजना, योजनेत यंदा 4.47 लाख शेतकऱ्यांचा सहभाग. नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आखडता हात. आधी बहिणींचा निधी देऊ, मग शेतकऱ्यांचे धोरण पाहू. शेतकऱ्यांसाठी सरकारचा हात आखडता. नुकसान झाले तर 1 लाख शेतकऱ्यांना मिळेल भरपाई. नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन संरक्षित. 1 रुपयात पीक विमा, 1 लाख शेतकऱ्यांचे अर्ज. सिंचन योजनेच्या थकबाकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. निवेदनानंतर राज ठाकरे म्हणाले, सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडू. 8,000 शेतकऱ्यांचे सिंचन अनुदान रखडले. 6,000 लाभार्थ्यांचे थकले 16 कोटी रुपयांचे अनुदान. राष्ट्रीय कृषी विकास योजना लाभासाठी शेतकऱ्यांच्या विभागाकडे चक्रा. विम्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतल्यास CSC केंद्र रद्द. कृषी विभागाच्या मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या प्रशासनाला सूचना.